2009 ते 2025 मधील प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांच्या 12 मीटर रस्त्याच्या पाठपुराव्याला अखेर यश आले. प्रभाग क्रमांक 3 मधील सरस्वती नगर, बळीराज नगर, बलराम नगर या परिसरातील नागरिकांनी 12 मीटर रस्ता होण्यासाठी 16 वर्ष पाठपुरावा केला. प्रभाग क्रमांक 3 मधील मुंबई आग्रा हायवे ते केकेवा कॉलेज मधील 12 मीटर रस्ता हा रस्ता नाशिक शहरातील एका नामांकित बिल्डरने महानगरपालिकेची दिशाभूल करून हा रस्ता 9 मीटरचा दाखवून त्या रस्त्यावर बांधकाम परवानगी घेऊन अनधिकृत बांधकाम केलं होतं. भाजपच्या माजी नगरसेविका प्रियंकाताई धनंजय माने यांनी नगरसेवक झाल्यानंतर 12 मीटरचा रस्ता होण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या बरोबर पाठपुरावा सुरू केला. कैलास होळकर, प्रमोद वानखेडकर, सचिन कोठारी, राजन लोढा, चंद्रकांत पाटील, महेश पाटील यांनी सिव्हिल कोर्ट, सेशन कोर्ट ते हायकोर्ट पर्यंत नागरिकांच्या बाजूने निकाल लागण्यासाठी पाठपुरावा केला. मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे शेवटची तारीख होती. या तारखेला परिसरातील 40 ते 50 नागरिक मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या दालनामध्ये उपस्थित होत्या. मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी 12 मीटर रस्त्याबाबत नागरिकांकडून माहिती जाणून घेतली. सर्व कागदपत्र तपासल्यानंतर तात्काळ नागरिकांच्या बाजूने 12 मीटर रस्ता होण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेशित केले. त्यामुळे उपस्थित सर्व नागरिकांनी माननीय मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी 16 वर्षापासून सुरू असलेल्या रस्त्याच्या बाजूने निर्णय दिल्याने त्यांचे मनापासून धन्यवाद मानले. परिसरातील नागरिकांनी फटाक्याची आतिषबाजी करून हा आनंद व्यक्त केलाय. यावेळी माजी नगरसेविका प्रियंकाताई धनंजय माने, कैलास होळकर, प्रमोद वानखेडकर, पंडितराव ढिकले, आत्माराम वाघमारे, ॲडव्होकेट श्रावण चोरडिया, के.ए. कुलकर्णी, पंडितराव अनारसे, सचिन कोठारी, राजन लोढा, चंद्रकांत पाटील, महेश पाटील, अजित देसले, वाल्मिक ठाकरे, पवन भवर, वंदनाताई पाटील, भवरताई व प्रभागातील असंख्य नागरिक उपस्थित होते. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे, पंचवटी, नाशिक.